सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी न्यूज। चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई, 14 लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त, 4 आरोपी जेलबंद। चाळीसगाव 17 जुलै 2025। चाळीसगाव शहर पोलिसांनी बेकायदेशीर गांजा वाहतुकीच्या विरोधात आज पहाटे एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 14,57,416 रुपये किमतीचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेलं वाहन जप्त करत 4 आरोपींना रंगेहात अटक करून जेलबंद केली आहे। जळगाव नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या सूचनेनुसार जुलै 17 रोजी मध्यरात्री 1 ते 3 या वेळेत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉइंट येथे कडेकोट नाकाबंदी लावण्यात आली होती। रात्री 2:50 भडगावकडून नांदगावकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या फोर्स कंपनीच्या टॅक्स क्रुझर क्र MH18BX-8943 गाडीच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या। पोलिसांनी तात्काळ ही गाडी थांबवून चालकाची चौकशी केली आणि वाहनाची कसून तपासणी केली। यावेळी सीटखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवलेले 32 किलो 177 ग्रॅम वजनाचे 2,57,416 रुपये किमतीचे गांजा आढळून आले। हा गांजा बेकायदेशीररित्या बाळगून त्याची वाहतूक करणाऱ्या गाडीतील 4 आरोपींना पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेऊन जेलबंद केले। त्यांची नावे राहुल पहाड्या पावरा वय 23, अख्तारसिंग शिवदास पावरा वय 24, रवींद्र पंडित पावरा वय 20 आणि पहाडसिंग कुमार पावरा वय 24 अशी असून ते सर्व धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील महादेव दोडोंवाड येथील रहिवासी आहेत। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरण 307/2025 NDPS ऍक्ट कलम 29, 20B, 8C नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत। या कारवाईत पोलिसांनी 2,57,416 रुपये किमतीचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली 12 लाख रुपयांची फोर्स कंपनीची टॅक्स क्रुझर गाडी क्र MH18BX-8943 असा एकूण 14,57,416 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जळगावचे पोलीस अधीक्षक माननीय महेश्वर रेड्डी सो, अप्पर पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव माननीय कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग माननीय विनायक कोते सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली। यामध्ये सपोनी भरत चौधरी, पोहेकॉ भूपेश वंजारी, पोहेकॉ नितीन वाल्हे, पोहेकॉ विनोद पाटील, पोकॉ पवन पाटील, पोकॉ निलेश पाटील, पोकॉ प्रवीण पवार, पोकॉ प्रथमेश पाटील, पोकॉ दीपक चौधरी, पोकॉ विजय महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांचा महत्त्वाचा सहभाग होता। चाळीसगाव पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे गांजा तस्करीला आळा बसण्यास निश्चितच मदत